मित्रांनो, बरेच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा संकट काळी कोणी आपल्याला मदत करतो. मदत हा माणुसकीचा प्रथम धर्म असावा, हो ना? असं म्हणतात, मदत जर का केली ना तर एका हाताचा दुसऱ्या हाताला कळू नये, याला म्हणतात खरी मदत. नमस्कार, मी संध्या जोशी एक वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. ती आहे खरी मदत. खरी मदत तीच असते जी घेणाऱ्याला त्याची जाणीव होऊ देत नाही. आपल्यातले कितीतरी लोक हुशार विद्यार्थ्यांची फी गप्प भरून देतात किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना सहज मदत करतात. एखाद्या वयस्कर माणसाला म्हणा किंवा एखाद्या डिसेबलला म्हणा, आपण बघून सहजच मदतीसाठी धावत जातो. याला मदतच म्हणतात. खरं तर मनुष्य जीवनाचा उद्देशच असावा का त्यांनी मन, वचन आणि शरीराने दुसऱ्यांना मदत करावी. असं म्हटलं जातं की दुसऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना आनंद अनुभवता येतं, तसंच त्यांचं तणाव पण कमी असतं आणि ते प्रसन्न असतात. एक छोटीशी मदत जर कोणाचं आयुष्य बदलू शकते तर नक्कीच मदत केली पाहिजे. हे सर्व मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टी रूपात सांगू इच्छिते. चिमणीचा एक पिल्लू आपल्या परिवारापासून लांब झाला होता, खूप लांब येऊन पोहोचला होता आणि त्याला उडता पण येतो, कारण त्याने नुकतंच उडायला शिकलं होतं. त्याचे आई वडील त्याला शोधून शोधून खूप दमले होते. ते इथे बघ तिथे बघ, आता येईल तेव्हा येईल असं करत होते आणि तो इकडे लांब खूप रडकुंडीला आला. त्याला असं वाटत होतं कधी मी आई वडिलांना भेटू. तो त्यासाठी खूप धडपड करत होता. पिल्लूची धडपड तिथे असलेले दोन पक्षी बघत होते. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन विचारलं, पिल्लू तू का रडतोस आहे, तुला काय झालं? तर तो म्हणाला, अहो बघा ना, मी मार्ग चुकलोय आणि संध्याकाळ झाली, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते, मला घरी जायचंय, तुम्ही मला उडायला शिकवाल का? मी खूप प्रयत्न केले पण काही यश येत नाही. हे ऐकून पक्षी बोलला, जेव्हा उडता येत नव्हता तर एवढा लांब यायची गरज काय होती? असं म्हणून त्यांनी आपल्या मित्राबरोबर त्याची खूप मस्करी केली, त्याला खूप चिडवू लागला आणि हे म्हणता म्हणता त्यांनी अशी छान भरारी घेतली आणि तो त्याच्या समोरून उडून गेला. हे बघून पिल्लूला खूप राग आला. असं त्या पक्षाने 4 ते 5 वेळा केला. पिल्लूला खूप राग आला आणि शेवटला त्यांनी परत भरारी घेऊन पक्षीने त्याला जसं चिडवलं आणि परत आला तर बघतो काय, इथे पिल्लू नव्हता. तेव्हा पक्षीने आपल्या मित्राला सांगितलं, बघितलं बघितलं, पिल्लू आकाशात उडालाय. त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता. मित्राने त्याला विचारलं, अरे केव्हाची तू त्याची मस्करी करतोय, चिडवतोय, आता एवढा आनंद कशाला? पक्षीने म्हटलं, अरे तू माझं चिडवणं बघितलं, त्याच्या मागचं कारण नाही. तुला माहितीये, जेव्हा मी त्याला चिडवून उडून जात होता तेव्हा सगळं लक्ष त्याचं माझ्या भरारीकडेच होता. मी कशी झेप घेतो, कसाच वागतोय ते सगळं बघत होता आणि त्यामुळेच तो उडणं शिकू शकला. त्याला परत विचारलं, जर त्याला उडवणं शिकवायचंच होतं तर चिडून चिडून का? तर पक्षी बोलला, अरे तो आयुष्यात पहिल्यांदा उडणार होता. जर का मी त्याला चांगल्या पद्धतीने शिकवलं असता तर कायम माझ्या उपकाराच्या बोझ्याखाली तो दबला असता आणि एवढा छान तो उडू शकला असता का नाही याची पण गॅरंटी नव्हती. मी त्याला फक्त मदत केली पण प्रयत्न तर त्यानेच केले. आता तो आयुष्यभर कोणाची मदत न घेता स्वतः प्रयत्न करेल आणि त्याचा याने आत्मविश्वास पण वाढेल. मित्राने त्या पक्षाची खूप प्रशंसा केली आणि म्हटला, मित्रा, यालाच म्हणतात खरी मदत. या गोष्टीवरून एवढंच सांगू इच्छिते का खरा मित्र तोच जो तुम्हाला कोण व काय आहात याची जाणीव निसंकोचपणे करून देत असतो आणि आयुष्यभर तुम्हाला चांगलं माणूस बनण्यासाठी मदत करत असतो. मित्रांनो, निस्वार्थपणे मदत करणं जगण्याची एक कला आहे. दुःखी माणसासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.